कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभिनंदन अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन। काय 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 वेळ आहे का तू काय चाललंय? काय चाललं काय? कॉंग्रॅच्युलेशन करतोय तुला? असं मी मागणं येऊन कोण कॉंग्रॅच्युलेशन करताय आणि कशासाठी? त्याच्यामुळे रागाला हे घे पुढील मिठी मारतो बाबा। अरे थांब रे, तू का करतोय अभिनंदन? लब्बाड, तुला काही माहित नाही की काय? भाई तुझं लग्न ठरलंय तेही दुसऱ्यांदा म्हणून अभिनंदन करतोय। स्वस्ति श्री ही काय पलटी मारतोस तू? कालपर्यंत शिवाच्या बाजूने होतास, आज काय झालं तुला? एक मिनिट, मी तुला करेक्ट करतो। परवापर्यंत नाही, मी आजही शिवाच्या बाजूनेच आहे। नाही काय नाटक करतोय? अशोक, भलते चलते आरोप माझ्यावर करायचे नाही, मी ऐकून घेणार नाही। गरम डोक्याचा माणूस आहे मी, नाटक करतोय मी खरा मित्र आहे भावा तुझा। नाटक करेल तर मी मनापासून अभिनंदन करतोय, पण कसं आहे मी काल डीप विचार केला। तुला माहिती आहे मी तर विचार मंथन करायला बसतो, सेल्फ अनालाइज करतो, तेव्हा मला कळलं की भले आपला मित्र माती खात असेल तरी आपण त्याच्यासोबत उभं राहायला हवं, कारण आपली मैत्री खरी आहे। म्हणून मी तडक धावत आलो आणि तुला अभिनंदन केलं, मागून मिठी मारून अभिनंदन केलं भावा। रुसला? हे बघ, हे बघ, असं रुसायचं नाही लब्बड मुला। लग्न जवळ आलंय, छान छान फोटो यायला हवेत ना, चेहऱ्यावर ग्लो असावा, म्हणून असं रुसायचं नाही। सतत चेहरा फ्रेश राहायचं भाव। लग्न मनापासून करतोय ना, दुसरं लग्न कोणाच्या नशिबात असतं? तुझ्या नशिबात आहे, त्यामुळे खुश राहा। आणि तुला खुश होता येत नसेल तर माझ्याकडे गंमत आहे, विचार काय? हे बघ काय, माझ्याकडे खूप मेहनत घेतली बाबा। टळांग टळांग टांग टांग टळांग। हे काय? हे गिफ्ट आहे? हे असं असतं गिफ्ट? आणि हे असे एडिट का करून आणलेत? हे मी ते सांगतोय ना, हे बघ, हे मी तुझ्या लग्नानिमित्त केलंय, दुसऱ्या लग्नानिमित्त, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी। मी फोटो एडिट केले, असं प्रिंट काढल्या आणि त्यांच्याकडे बघितलं। तुला सांगतो, मला जे टेन्शन होतं की आशू दुसरं लग्न करतोय, दुसरं, माझं सगळं टेन्शन गेलं। विचार का? नको सांगू, मी सांगतो। हे बघ, कारण शिवा आणि तुझ्यात जे काही प्रेम दिसतंय, जे बॉन्डिंग दिसतंय ना, ते इतर कोणात नाही दिसत। त्यामुळे तू दुसरं लग्न कर, तिसरं कर, चौथं कर, पाचवं कर, मला टेन्शन नाही। मी तुझ्यासोबत उभा आहे, तू माती खा मी उभा आहे, तू माती खा मी उभा आहे, कारण मी तुझा खरा मित्र आहे। हे असे फोटो एडिट केल्यावर दिसणारच तुला बॉन्डिंग बिंडिंग। अरे पण बॉन्डिंग तर खरं आहे। म्हणजे काय बोलतोस तू? काय तू परत आला ट्रॅकवर? सेम एक मिनिट, तुला माझा त्रास होतो हे सगळं बोलण्याचा? हो हो हो। ए आशू मी हॅलो शिवा, माझं काम डन झालंय। मी ठेवलं, कामापुरतं बोलते। क्या बात आहे, आज चक्क आरशासमोर बसून तयार होतीयस। हे काजळ आहे ना, मी लावू काय? लाव लाव। हा, काय डेटवर वगैरे चाललीस की काय? थेट बीट काय नाही, मी तर सरळ लग्न केलं, आता तोच आयुष्यभरासाठी डेट। तोच नाही, तीच डेट असं म्हण। बाई तुला फिलिंग कळलं ना, मग झालं तर। हो, पण मला फिलिंग कळून काय उपयोग शिवा? ज्याला कळायला पाहिजे तो तर दुसरं लग्न करतोय आणि त्याच्यासाठीच तू एवढी रेडी होतीयस। शिवा, तू माझी लहान बहीण आहेस, आपण आजवर खूप भांडलो, चिडलो, मी बऱ्याचदा खूप काही वाईट बोलले तुला, पण आज मात्र मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटते। कधी कधी वाटतं की आधी तू जशी होतीस ना तशीच बरी होतीस, बिंदास डॅशिंग शिवा। हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडलं आणि तुझं आयुष्यच बदललं। आता बघ, तू तुझ्या एक्स हजबंडसाठी तयार होतीयस आणि त्याला काहीच पडलेली नाहीये, हे बघून मला खरंच खूप वाईट वाटतंय। अगं, कुठल्या दुश्मनाला सुद्धा अशी लाईफ मिळायला नको। बरं, मोठी बहीण म्हणून एक सांगू, आशू त्याच्या आयुष्यात पुढे सरकतोय शिवा। त्याला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये, तरीही तू त्याच्या मागे लागलीयस। माझा एक मूव ऑन कर।
कशी दिसते मी? नॉट बॅड. म्हणजे चांगली ना? मला पण हेच वाटतंय. हो अगं, पण आता काय उपयोग आहे शिवा? हाच फरक आहे दिव्य तुझ्यात आणि माझ्यात. म्हणजे चंदनने चुका केल्या, पण त्या का केल्या? तुझ्यावरच्या प्रेमामुळेच ना केल्या. हे तू समजून नाही घेत आहे. हे बघ, तू चंदन बद्दल काही बोलू नकोस हा. तुला माहिती नाहीये तो कसा आहे ते. अगं मी रोज गॅरेजवर काम करताना बघते त्याला, तो चांगला मुलगा आहे. चांगला आहे. त्यांनी माझी इतकी मोठी फसवणूक केली आणि तो चांगला आहे. तेच, हे सगळं त्याने का केलं? तुझ्यावरच्या प्रेमापोटीच केलं ना, हेच समजावून सांगते मी तुला. तू मला अक्कल नको शिकवूस शिवा. मला चांगलाच माहितीये तो कसा आहे ते. तू काय बोलतेस ना, तुझं तुला कळेल एक दिवशी. त्याला पश्चाताप होतोय, पण तू समजून घेत नाहीयेस. आणि राहिला प्रश्न माझा आणि आशूचा. तो आता कसाही वागतोय, विचित्र वागतोय किंवा माझ्यावर चिडचिड करतोय, हे मी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करीन, आयुष्यभर करीन. कारण मला माहिती आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तेवढंच त्याच्यावर प्रेम आहे. तुला माहितीये का ग प्रेम म्हणजे काय असतं? आत्ता कळतंय, कारण मी अनुभवलंय ते. हो, पण ते तुला कधीच मिळणार नाही. ते तुझ्या हातून निसटून गेले. तुम्ही काय करता इथे? अहो तुम्ही कशाला उभा राहिला जिजू? बसा तुम्ही. ए सांग रे. आओ बसा हो बसा. हे ऑफिस तुमचे, हे केबिन तुमचे. लाजायचं अजिबात नाही. एकदम नीट बसून घ्यायचं. बसून घ्या. खाली बसा. खाली बसा. झालं झालं आता सांगा इथे काय करताय? अहो जिजू आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. हे बघा तुमच्यासाठी खायला आणलं आम्ही. घ्या घ्या घ्या. खायला कशाला आणलं? अहो आम्हाला असं कळलं की तुमचं लग्न ठरलंय. मग आम्ही विचार केला आपल्या लाडक्या जिजूंना कॉंग्रॅच्युलेशन करायला नको का? कॉंग्रॅच्युलेशन. बधाई हो जिजू. अभिनंदन. काय चाललंय तुमचं? माझं ऑफिस आहे, जरा थोडस तारतम्य बाळगा. अच्छा म्हणजे आम्ही तुमच्या ऑफिसला आल्यावर चालणार नाही का? तुम्ही आमच्या ऑफिस आहे. आता खाता पिता आम्ही काय बोलतो का? आता आम्ही आलो तर तुम्हाला प्रॉब्लेम ए पाहिजे बाई. आणि एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. जिजू काहीही झालं तरी तुम्ही आमचे जिजू राहणार. हे लग्न झालं तरी एवढंच आम्हाला सांगायचंय. झालं आता प्लीज जा, मला काम आहेत खूप. अहो जिजू आम्ही कसं जाऊ सांग बरं? अहो तुम्ही आमचे छकुला जिजू, तुम्हाला सोडून कसं जाऊ आम्ही सांगा? एक मिनिट, छकुला जिजू काय? अहो तुम्हाला हे नाव किती सूट होतं म्हणून. ओके चालेल, आता निघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.